काकड आरती ब्रह्म चैतन्य नाथा, स्वामी चैतन्य नाथा। प्रेमानंदे सद्गुरु चरणी, प्रेमानंदे सद्गुरु चरणी, देवी माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। सारोळा मारुती या गावी श्री महाराजांच्या हस्ते 4 जून 1973ला श्री रामरायाची स्थापना होणार होती। त्यासाठी श्री महाराज साखरखेर्ड्याहून 1 जूनला निघून चिखली, बुलढाणा, रोहिणखेड, काळेगाव असा नामप्रचारार्थ प्रवास करीत सारोळा मारुती गावी 3 जूनला कडू नथू ढकचवळे यांच्याकडे आले। रात्री मूर्ती स्थापनेचे सर्व विधी झाल्यावर सायं उपासनेनंतर तिथे प्रभाकरराव बोराखडीकर यांचे कीर्तन झाले। दुसऱ्या दिवशी 4 जून ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला सकाळी 8:45 वाजता श्री महाराजांच्या शुभ हस्ते रामरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। महाप्रसादास 500 मंडळी होती। दुसऱ्या दिवशी तेथे शतचंडी हवनाची समाप्ती करून श्री महाराज पुढील प्रवासास निघाले। तेथून श्री महाराज धामणगाव, बढे, चिखली, जालना, जिंतूर, बोरी, बारसगाव आदी ठिकाणी रामकार्यार्थ फिरून 9 जूनला रात्री 8:30 वाजता नांदेडला मधुसूदन उपाख्य बाळासाहेब काटे यांच्याकडे हनुमान टेकडीवर मुक्कामास आले। तिथे त्यांचे धाकटे बंधू लोणार येथील राहणारे दिवाकरराव काटे सहकुटुंब आलेले होते। शेजारतीनंतर बाळासाहेब काटे यांनी त्यांच्या मुलांच्या मुंजीचा विषय काढला व मौंजी कधी कराव्यात म्हणून श्री महाराजांना विचारले। तेव्हा श्री महाराज म्हणाले, उद्या चांगला दिवस आहे, तेव्हा उद्याचं मौंजी लावा। तेव्हा बाळासाहेब म्हणाले, महाराज तयारी काहीही नाही व देवब्राह्मणही झाला नाही। त्यावर श्री महाराज म्हणाले, अहो घरी प्रत्यक्ष रामराय आलेले आहेत, आम्ही सर्व आहोत, तेव्हा उद्या सकाळी काकड आरतीनंतर सद्गुरू रामरायाची पूजा करा, म्हणजे देवब्राह्मण होईल व मुंजी लावा। श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सद्गुरू रामरायाची पूजा करून देवब्राह्मण केला व सकाळी 11 वाजता तेथील हनुमान मंदिरात त्यांच्या अजय व संजय या दोन्ही मुलांच्या मौंजी लावल्या। भक्तांचा केवढा विश्वास होता हा महाराजांवर आणि त्यांच्या शब्दांवर। तेथून श्री महाराज लक्ष्मण महाराजांच्या आग्रहाखातर त्यांच्या गावी कंदकुर्तीस गेले। त्यावेळी लक्ष्मण महाराज प्रभाकरराव बोराखडीकर, देसाई व विनायकराव महाराजांबरोबर होते। तिथे 3 दिवस महाराजांचा मुक्काम झाला। तेथून श्री महाराज सारंगपूर येथे श्री समर्थ स्थापित हनुमंताचे दर्शनास गेले व तेथून निजामाबाद येथे आले। निजामाबादलाही श्री समर्थ स्थापित श्री राम मंदिर आहे। तिथे श्री रामाचे दर्शन घेऊन व तेथून बोधन करून मोठी लाठी येथे रामकृष्ण यज्ञेश्वर कस्तुरे यांच्या आग्रहास्तव त्यांच्याकडे गेले। त्यांच्याकडे रामरायाला अभिषेक नैवेद्य झाला। भोजन प्रसाद घेऊन तेथील विठ्ठल मंदिरात महाराजांचे प्रवचन झाले। दुसऱ्या दिवशी रामकृष्ण कस्तुरे आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा कस्तुरे यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला। तेथून श्री महाराज परत बाळासाहेब काटेकडे नांदेडला आले। परभणीचे हरिभाऊ कुलकर्णी यांचे धाकटे बंधू नांदेडला नोकरीस होते। हरिभाऊंनी त्यांचे लग्न ठरवले। तेव्हा लग्नाच्या 5-6 दिवस आधी हरिभाऊच्या मनात श्री महाराज देवब्राह्मणाला आले तर रामरायाची पूजा होऊन रामरायाला नैवेद्य झाला असता, श्री महाराजांचे जेवण झाले असते, म्हणजे खरा देवब्राह्मण झाला असता। परंतु आपण श्री महाराजांना याविषयी काहीच कळवले नाही आणि देवब्राह्मण तर आता 4च दिवसांवर आला, तेव्हा महाराज कसे येणार असा विचार येऊ लागला। मनापासून खरी इच्छा व तळमळ असली म्हणजे योग कसा जुळून येतो पहा। श्री महाराज बाळासाहेब काटेंकडून नांदेडहून निघून परभणीला शिवदास कस्तुरे यांच्याकडे जाणार होते। गाडी परभणीला आली व कस्तुरेकडे गेली, परंतु ते घरी नसल्यामुळे महाराज परत निघाले आणि रस्त्यात विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरून हरिभाऊ जात असताना त्यांना श्री महाराजांची गाडी दिसली। त्यांनी हात दाखवून श्री महाराजांची गाडी थांबवली आणि जवळ जाऊन पाहतात तो गाडीत श्री महाराज।
त्यांनी महाराजांना नमस्कार केला व म्हणाले, गेल्या 3-4 दिवसांपासून सारखा आपलाच विचार करीत होतो. उद्या माझ्या लहान भावाच्या लग्नाचा देवब्राह्मण आहे व आपण या देवब्राह्मणासाठी श्री रामरायाला घरी घेऊन यावं अशी माझी व आम्हा सर्व कुटुंबियाची मनापासून खूप इच्छा आहे. श्री महाराजांनी त्यांच्या विनंतीला होकार दिला व श्री महाराज त्यांच्या घरी आले. घरातील सर्वांना खूप आनंद झाला. सायं उपासना व रात्री भजन झाले. त्या दिवशी हरिभाऊंकडे महाराजांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी काकडा होऊन हरिभाऊंनी रामाला अभिषेक केला व महाराजांची पाद्यपूजा केली. विशेष म्हणजे पूजा करून त्यांनी श्री महाराजांचा जो फोटो काढला तो सर्वच भक्त मंडळींना खूप आवडला. आज उपासनेला घरोघरी बहुतेकांकडे तोच फोटो आहे. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी येळेगाव येथे श्री तुकामाईंचे दर्शन घेऊन आपल्या भक्तांना तुकामाईंचे थोडक्यात सांगितलेले चरित्र आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.